नमस्कार मित्रांनो, सागर बिल्डकॉन क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आपण जे बघणार आहोत ते महाराष्ट्र जीवन प्राधिकरण MJP याची जी काही ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे त्याचं इन्फॉर्मेशन हँडआउट जे आहे त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन घेणार आहोत आपण. तुम्हाला वाटेल की इन्फॉर्मेशन हँडआउटबद्दल माहिती घेणं हा काही नवीन प्रकार आहे, परंतु मित्रांनो इन्फॉर्मेशन हँडआउट जे असतं ते अतिशय महत्त्वाचं असतं हेच आपल्याला कळत नाही आहे. म्हणून हा व्हिडिओ पूर्ण पहा. छोटा व्हिडिओ आहे, आपण लगेच सुरुवात करतोय. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण MJPनं ॲडव्हर्टाइजमेंट काढलेली होती अनेक पोस्टसाठी आणि ही जी एक्झाम घेणारी बॉडी आहे ती IBPS आहे. हे तुम्ही लक्षात घ्या. IBPS बॉडी कशा पद्धतीने एक्झाम घेते आणि TCS बॉडी कशा पद्धतीने एक्झाम घेते याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतोय, प्रत्येक पोस्टला ज्यांनी अप्लाय केलेला आहे त्या सर्वांनी हा व्हिडिओ बघा. फक्त इंजिनिअरच नाही, पण बाकीच्यांनी पण बघा, ज्यांना माहीत नसेल त्यांनी. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे. ओके. This handout contains detailed pertaining to various aspects of online exam you are going to undertake and important instruction about related matters. You are advised to study the handout carefully as it will help you in preparing for the examination. सरळ त्यांनी सांगितलं हे हँडआउट तुम्हाला एक्झामसाठी प्रिपरेशनसाठी महत्त्वाचं आहे. तुम्ही याच्याकडे कानाडोळा करता, फक्त एवढं बघता आणि झालं हँडआउट बघून. तर हँडआउट काय मी तुम्हाला सांगतो आणि याच्यातले जे काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते मी तुम्हाला सांगतो. त्याच्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा, गडबड अजिबात करू नका. 100% ह्या व्हिडिओचा उपयोग तुम्हाला एक्झाममध्ये ज्यावेळी तुम्ही कॉम्प्युटरवर बघाल त्यावेळी तुम्हाला कळेल. आता काहीही कळणार नाही, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. आता बघा, स्ट्रक्चर ऑफ द टेस्ट कुठल्या एक्झाम होत्या MJPने जाहिरात काढली. सगळ्यांनीच हा व्हिडिओ बघायचा आहे. इंटरनल ऑडिट ऑफिसर, सिनियर अकाउंट ऑफिसर ग्रुप ए, त्यानंतर अकाउंट ऑफिसर ग्रुप बी, असिस्टंट अकाउंट ऑफिसर ग्रुप बी, डेप्युटी अकाउंटंट ग्रुप सी, ज्युनियर इंजिनियर सिव्हिल, हे पण अतिशय महत्त्वाचं आहे. त्यानंतर ग्रुप बी, ज्युनियर इंजिनियर मेकॅनिकल. याच्यामध्ये कशा पद्धतीचा फॉर्मॅट आहे ते बघा. मराठी 10 क्वेश्चन 20 मार्काला, इंग्लिश 10 क्वेश्चन 20 मार्काला, जनरल नॉलेज 15 क्वेश्चन 30 मार्काला, इंटेलेक्च्युअल टेस्ट 15 क्वेश्चन 30 मार्काला आणि टेक्निकल नॉलेज 50 क्वेश्चन 100 मार्काला. 100 क्वेश्चन 200 मार्क, 120 मिनिटाजवळ म्हणजे 2 तास वेळ आहे. ऑल क्वेश्चन कॅरी इक्वल मार्क. या ठिकाणी लक्षात घ्या, मराठी जे असतं ते IBPSचं ते अतिशय सोपं असतं, परंतु त्या सोप्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी थोडंसं कन्फ्यूज केलेलं असतं. कारण त्यांनी सांगितलेलं असतं, एक वाक्य दिलेलं असतं की खालील वाक्यातील कोणते वाक्य हे सदोष आहे, म्हणजे सदोष वाक्य ओळखा सांगितलेलं असतं. म्हणजे कोशामध्ये दोष आहे आणि 5 वाक्य दिलेले असतात. सगळ्यात महत्त्वाचं समजून घ्यायचं आहे, 5 पर्याय असतात IBPSला, एक पर्याय निवडायचा असतो. कन्फ्युजन जास्त व्हायची शक्यता असते. हे IBPSचं आहे. IBPSला क्वेश्चन सोपेच असतात. त्यानंतर एक उत्तरा दिलेला असतो, त्याच्यावर 3-4 क्वेश्चन असतात. आता मराठीचं कसं असणार, 10 मार्क तुम्हाला सांगतो. पुढील वाक्याची रचना लावा, म्हणजे 4-5 वाक्य देणार शफल करून, त्याची ओळीने लावा. त्यानंतर सदोष वाक्य कोणते ओळखा. त्यानंतर कुठला शब्द शुद्ध शब्द नाही, कुठले वाक्य शुद्ध स्वरूपात लिहिलेले आहे त्यातलं ओळखा. समानार्थीचा एक क्वेश्चन पडणार, विरुद्धार्थीचा एक क्वेश्चन पडणार, म्हणीचा एक क्वेश्चन पडणार मी तुम्हाला सांगतो. त्याचबरोबर एक उतारा पडणार, त्याच्यावर 2, 3 किंवा 4-5 सुद्धा क्वेश्चन असणार. जसं मराठीचं स्वरूप आहे तसंच इंग्लिशचं स्वरूप असणार. जनरल नॉलेजमध्ये काय असणार आहे, जनरल नॉलेजमध्ये मागच्या जनरल नॉलेज आणि करंट अफेअरमध्ये याच्यामुळे काय असणार आहे तुम्हाला सांगतो. मागच्या 3 ते 6 महिन्यातलं फक्त करंट अफेअर IBPS विचारतो. IBPSला क्रिकेट आवडतं, कबड्डी आवडतं, त्यानंतर पंतप्रधानाचा दौरा, राज्यपालाचा दौरा आवडतो. हे IBPSचे महत्त्वाचे आहेत. आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहेत, हे IBPSचं अतिशय महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर नवीन जे काही स्कीम आहे गव्हर्नमेंटची, हे IBPSचा याच्यावर दणका असतो. विशेषतः क्रिकेटवर प्रचंड IBPSचा दणका असतो. त्यानंतर पुस्तक कुठलं लॉन्च झालं आहे का हे असतं. त्याचबरोबर संरक्षण, इस्रो, संरक्षण खातं म्हणजे DRDO असेल, मिलिटरी असेल आणि त्यांचा काही युद्ध सराव झाला आहे का, आणि इस्रो, अशा 10-12 मुद्द्यावरच. त्याचबरोबर RBI एक आहे, म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, याच्या भोवतीच IBPS खेळणारी ही संस्था आहे. त्यामुळे उगं फापट पसार काय तर करत बसू नका मित्रांनो, हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. जनरल नॉलेज तुम्हाला कळलं, करंट अफेअर तुम्हाला कळलेलं आहे. जनरल नॉलेज पण हलकंच असतं. त्याचबरोबर एन्व्हायरमेंटचं पण या ठिकाणी ॲडिशन केलेलं असतं. इंटेलेक्च्युअल टेस्ट जे आहे त्याच्यामध्ये या ठिकाणी ॲप्टिट्यूड पण येऊ शकतं, रिझनिंग पण येऊ शकतं. आणि विशेषतः IBPSचं रिझनिंग हे थोडं हार्ड लेवलचं असतं. कोड्या असतात, पजल असतात, ते सोडवायचे असतात. गोलाकार बसले, असे बसले, तसे बसले, त्यानंतर फ्लॅट असेल, फ्लोर असेल, पजल थोडे अवघड असतात. परंतु आता इथं 1 मार्काला क्वेश्चन आहे आणि 1 क्वेश्चन 2 मार्काला आहे. त्यामुळे आपल्याला याचं पण महत्त्व आहे. आता हे थोडं किती झालं बघा, 15 2 30 आणि 40 आणि 50. 50 क्वेश्चनचे हे 100 मार्क झाले आणि 50 क्वेश्चन 100 मार्क. त्यामुळे तुम्हाला नॉनटेक या ठिकाणी महत्त्वाचं आहे. आणि 50% वेटेज हे नॉनटेकला आहे आणि 50% वेटेज हे टेक्निकलला आहे. त्यामुळे नुसत्या टेक्निकलवर तुमची पोस्ट निघणार नाही, तुम्हाला हे सगळ्यांनाच घेऊन जायचं आहे. लक्षात आलं. त्यानंतर दुसरी जी आहे, बाकीच्यासाठी सगळ्यांसाठी असंच या ठिकाणी एक्झामचं स्वरूप असणार आहे. मी तुम्हाला पुढचं पण सांगतो काय काय असणार आहे. त्यानंतर हायर ग्रेड स्टेनोग्राफर ग्रुप बी आणि लोअर ग्रेड स्टेनोग्राफर ग्रुप सी याच्यासाठी थोडासा मॉडिफिकेशन आहे. म्हणजे याच्यामध्ये मॉडिफिकेशन काय आहे, कारण त्यांना टेक्निकलचा काही विषय नसतोच. त्यामुळे त्यांना मराठी, इंग्लिश, जनरल नॉलेज आणि इंटेलेक्च्युअल टेस्ट हे 15-15 मार्काला आहे. म्हणजे टोटल 60 क्वेश्चन आहेत आणि 120 मार्काला. म्हणजे यांचा जो पेपर आहे तो 120 मार्काचा असणार आहे. 60च क्वेश्चन असणार आहेत आणि वेळ मात्र 75 मिनिटाचा आहे. हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. हायर ग्रेड स्टेनोग्राफर आणि लोअर ग्रेड स्टेनोग्राफरने लक्षात घ्यायचं आहे. परंतु जे काही ज्युनियर इंजिनियर आहेत सिव्हिलसाठी, मेकॅनिकलसाठी, त्यानंतर इंटरनल ऑडिट ऑफिसर आहेत, त्यांच्यासाठी मात्र टेक्निकल
जो काही तुमचा सब्जेक्ट आहे त्याच्यावर ते क्वेश्चन येणार आहेत. त्यानंतर दुसरी जे आहे, आता बघा ज्युनियर क्लर्क आणि असिस्टंट स्टोअर कीपर यांना टेक्निकल काही नसणारच आहे ना. जे काही मराठी इंग्रजी जनरल नॉलेज करंट अफेअर आहे हेच क्वेश्चन त्यांचे टेक्निकलचे पण असणार, त्यामुळे त्यांचं वेटेज जास्त आहे. 25 क्वेश्चन 50 मार्क, 25 क्वेश्चन 50 मार्क, 25 क्वेश्चन 50 मार्क, 25 क्वेश्चन 50 मार्क. त्यामुळे लक्षात ठेवायचं, जे काही वरचे मी टेक्निकलचे तुम्हाला सांगितले त्याच्यामध्ये ते टेक्निकलचे क्वेश्चन विचारणार, परंतु टेक्निकलचे क्वेश्चन हे वन लाईनर असणार आहेत. हे तर जे आपण सांगितलं ना, मेकॅनिकल इंजिनियर, इलेक्ट्रिकल इंजिनियर, ऑडिट ऑफिसर, टेक्निकलचे क्वेश्चन अत्यंत सोपे असतात. फक्त कन्फ्युजन होता कामा नये. डायरेक्ट फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन असतात, डायरेक्ट या ठिकाणी डेफिनेशन बेस्ड क्वेश्चन असतात. तुम्हाला आलं तर आलं, नाहीतर येणार नाही. दोन पर्यायात कन्फ्युजन चालत नाही, हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. डायरेक्ट फॉर्म्युला विचारते तुम्हाला, एक साधे एक्झाम्पल देणार, 2-3 त्यात आकडे देणार आणि त्याच्यावरून एक फॉर्म्युला जर तुमच्या लक्षात आला की ते लगेच एक्झाम्पल सुटते. TCS सारखं उगाच काहीतरी कुठलं तरी अवघड वगैरे काढत IBPS बसत नाही. TCSला कुठले असे क्वेश्चन असतात की ते आपल्याला बी कळत नाहीत, हे आपण कधी वाचले नाही. हे असला प्रकार होतो TCS एक्झाम घेत असेल तर. कुठले क्वेश्चन काढतात त्याची शब्दरचना सुद्धा कळत नाही त्या प्रश्नाची, परंतु IBPS अत्यंत सोपा आहे. तुम्हाला प्रत्येक वेळी वाटणार की मी कुठे तर वाचले, त्यामुळे उगाच अवघड करत बसायच्या नादी लागू नका. आणि अजून एक मी सांगतो, सिव्हिल इंजिनियर असेल, मेकॅनिकल इंजिनियरसाठी सांगतो, तुम्हाला जे विषय अवघड वाटतात ना, की हे लय विषय अवघड आहेत, ह्यांचं लय वेटेज आहे सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये, त्याच्यावरचा एक सुद्धा क्वेश्चन पडत नाही. मी छाती टोकपणे सांगतो मित्रांनो, हे इंटरनेट ऑडिट ऑफिसर असेल किंवा अकाउंट ऑफिसर असेल, जे तुम्हाला अवघड विषय वाटतात ना त्याच्यावरचा क्वेश्चन सुद्धा टाकत नाही. पण असे काही सब्जेक्ट असतात की त्याच्यावर सुद्धा IBPS 2-2, 3-3 क्वेश्चन टाकते. मी महाट्रान्सको एक्झाम्पल पण सांगितलेलं होतं. स्ट्रेंथ ऑफ मटेरियल असेल, स्ट्रक्चरल स्टील असेल, जिओ टेक्निकल इंजिनियर असेल, याच्यावर IBPSनं 1-2 क्वेश्चन टाकले. ब्रिज इंजिनिअरिंग 2-2 क्वेश्चन टाकले. एअरपोर्ट इंजिनिअरिंगचे 1-2 क्वेश्चन आले. काही लोकांनी केलं नसेल, टेनेरोचा क्वेश्चन आलता. मी सांगितलेलं IBPS एक्झाम त्या सोप्या विषयात 4-4, 5-5 क्वेश्चन टाकते. त्यामुळे असं काही प्रत्येक सब्जेक्टचे मधलेच 2-2 क्वेश्चन येणार असा कुठलाही फॉर्मॅट त्यांच्याकडे नाही, हे तुम्ही समजून घ्यायचं आहे. ओके. त्यानंतर ज्युनियर क्लर्क हे तुम्हाला कळले, मराठी, इंग्रजी, जनरल नॉलेज, इंटेलेक्च्युअल. फक्त एका वर्षाचं 6 महिन्याचंच तुम्ही करा करंट अफेअर असेल, आणि इंटेलेक्च्युअल टेस्ट म्हणजे ॲप्टिट्यूड पण करा आणि रिझनिंग पण करा, हे तुम्ही समजून घ्यायचं आहे. आणि इंग्लिश आणि मराठीचा फॉर्मॅट सेमच असतो. समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, म्हण, सदोष वाक्य, वाक्यरचना, वाक्य मागं पुढे देतात. एखादं कुणी पुस्तक लिहिलं त्यानंतर एक उतारा द्या, उतारावरचे 4-5 क्वेश्चन असतात. अशा पद्धतीचा फॉर्मॅट राहतोय. त्यानंतर टेक्निकल असिस्टंट सिव्हिल, हे सिव्हिलसाठी आहे. याचं जे ज्युनियर इंजिनियरचं आहे तेच आहे, फक्त याची जी लेवल असणार आहे ती अत्यंत सोपी लेवल असणार आहे. मी याच्या आधीचा पण व्हिडिओ घेतला, लेवल कशी असणार आहे, याची डिप्लोमाची लेवल असेल माझ्या मते. टेक्निकल असिस्टंट सिव्हिल किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटची याचे क्वेश्चन किती आहेत? मराठी 10, इंग्लिश 10, जनरल नॉलेज 15, इंटेलेक्च्युअल 15 आणि टेक्निकल नॉलेजचे 50 क्वेश्चन. हे अशा पद्धतीचे वेटेज असणार आहे, 2 तासाचा वेळ असणार आहे. त्यानंतर द टाइम फॉर द टेस्ट इज 75-120 मिनिट. हावेअर यू मे हॅव टू ॲट द व्हेन्यू फॉर अप्रॉक्सिमेटली 135-180 मिनिट. त्याचबरोबर तुम्ही लक्षात घ्या, IBPS जे आहे त्याच्या हॉल तिकीटवरती गेट क्लोजिंग टाईम येत नाही. तुम्ही समजून घ्या, समजा 8ला जर तुमची एक्झाम असेल 8ला, तर गेट क्लोजिंग टाईम येत नाही, त्याच्यावर फक्त लिहिलेलं असते काय ते रिपोर्टिंग टाईम लिहिलेलं असते 8 AM. परंतु तुम्हाला मी सांगतो, एक्झाम ही 8:45ला चालू होती, मी तुम्हाला सांगतो. त्याच्यामुळे तुमची कुठेही एक्झाम असू द्या, एक्झामला तुम्ही 8ला बरोबर तिथं रिपोर्ट करा, कारण फक्त अर्धा तासच घेतात. TCSला रिपोर्टिंग टाईम नंतर 1-1 तास गेट क्लोजिंग टाईम असतो, परंतु IBPSला तसं नसतं. त्यामुळे IBPSला तुम्ही 8ला जर रिपोर्टिंग टाईम दिला असेल तर तुम्ही 8ला तिथं हजर राहा आणि 10 मिनिटात लगे एक्झाम हॉलमध्ये जावा, कारण 8:30ला कधी कधी एक्झाम चालू होती, काही वेळी 8:45ला पण एक्झाम चालू होती. लक्षात आहे, काही वेळी लगी पण एक्झाम चालू करते, त्या अर्धा तासाचाच गेट क्लोजिंग टाईम देतात, परंतु ते हॉल तिकीटवर छापत नाहीत. ओके. त्यानंतर फॉर रॉंग आन्सर 1/4 ऑफ द मार्क असेल टू दॅट क्वेश्चन डिडक्टेड. 1/4 निगेटिव्ह आहे, ह्या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. आणि आता मी तुम्हाला सांगतो, मी तुम्हाला सांगितलेलं होतं की IBPSचे क्वेश्चन कसे असतात. हे हँडआउटचा उपयोग काय? हा बघा, हे हँडआउटचा उपयोग. आता मराठीचे क्वेश्चन काय बघा. इंग्लंडमधून जन्मलेल्या कुसुमाग्रजांच्या शेक्सपियर म्हणतात व हिंदुस्थानात जन्मलेल्या शेक्सपियरांना कुसुमाग्रज म्हणतात. काय सांगितलं त्यांनी? कोणत्या भागात दोष आहे म्हणले. असेच क्वेश्चन येतात. हे काही मूर्ख नाहीत, हँडआउट देतात म्हणजे. हे हँडआउट देतात ना, आपल्याला वाटतं ह्यांचं काय ऐकायचं, हँडआउटवरच सगळा खेळ आहे. हे हँडआउट जे दिलेलं आहे त्यांनी, ह्यांनी काय सांगितले, पुढील प्रत्येक प्रश्नात वाक्याचे 4 भाग पडले आहेत. व्याकरणाच्या, वाक्यरचनेच्या किंवा भाषेच्या दृष्टीने सदोष वाक्य कोणते, असेच क्वेश्चन येतात. सेम टू सेम क्वेश्चन, फक्त आता हे वाक्य येणार नाही, दुसरं वाक्य. त्यामुळे उगाच काहीतरी अभ्यास करत बसू नका. मराठीचा अभ्यास नाही केला तरी तुमचे 10पैकी 10 जरी पोरगा असेल आणि नॉर्मल जरी पोरगा असेल, त्याने कधी मराठी थोडंफार वाचलं असेल TCS एक्झामसाठी, तरी देखील त्याला 10पैकी तुम्हाला सांगतो शांत जर त्यांनी क्वेश्चन असले, कारण चुकायची पण शक्यता असते. अजून एक सांगतो, IBPSचं एक आहे, फक्त एकवचनी, फक्त अनेकवचनी. ओके, फक्त एकवचनी असा एक शब्द लिहिलेला असतो. खालीलपैकी कोणते फक्त एकवचनी आहे, फक्त अनेकवचनी आहे. 100% त्याच्यामध्ये कन्फ्यूज होते. इतका सोपा क्वेश्चन नाही तो, मराठीतलाच क्वेश्चन आहे. फक्त एकवचनी लिहिलं का आपण ह्या करतो, गडबडीत कुठल्या तरी पर्यायाला टिक करतो. इतकं सोपं नाही. मग तुम्हाला वाटतं यायला मला मार्केज काय कमी पडली, माझी 10च्या 10 मराठी बरोबर यायला पाहिजे, येणार नाही. फक्त एकवचनी म्हणले तुम्हाला वाटतात मराठीचे क्वेश्चन, तरी देखील तुमचे अभ्यास जरी नाही केला तरी 10पैकी तुमचे 6 ते 7 क्वेश्चन बरोबर येतात. आणि 10पैकी 10 घ्यायचे असेल तर थोडं शांत डोक्यानं क्वेश्चन तुम्हाला सोडवायला लागणार आहेत. तसं सोपं वाटतं, परंतु थोडंफार कन्फ्युजन केलेलं असतं. त्यानंतर बघा, सदोष वाक्य काय सांगितलं, माझ्या स्मरणशक्तीनुसार माझ्या बाळपणी माझ्या वडिलांची बदली एक गलिच्छ गावी झाली आहे. कुठला आहे यातलं, मग ह्यातला कशामध्ये दोष आहे, म्हणजे कुठला चुकीचा भाग आहे तो पर्याय म्हणून टिक करायचा आहे. 1, 2, 3, 4
आणि जर तुम्हाला सगळंच बरोबर वाटत असेल तर 5 पर्याय निर्दोष म्हणून टिक करायचं आहे. त्यानंतर शब्दसमूहाबद्दल एक प्रश्न पडतो, मी तुम्हाला सांगितले बघा. पुढे काही शब्दसमूह दिले आहेत. स्वतःची कामे करणारा काय म्हणतात त्याला, त्यानंतर कोणतेही काम करणारा, हे अशा पद्धतीचाच फॉर्मॅट पडतो. लक्षात आलं. शब्दसमूह म्हणी, वाक्यप्रचार, समानार्थी, विरोधार्थी शब्द, सदोष वाक्य ओळखा, वाक्यरचना ओळखा, वाक्यवळीने लावा, त्यानंतर उतारा. इंग्लिशला पण तोच फॉर्मॅट आहे. पुन्हा बघा इंग्लिशचा फॉर्मॅट बघा. रीड द सेंटेन्स टू फाइंड आउट वेदर दॅट इज ग्रॅमॅटिकली और आयडियम काय म्हणले ॲडोमॅटिक एरर इन इट. द एरर इफ एनी विल बी इन पार्ट्स ऑफ सेंटेन्स द पार्ट इज आन्सर. इफ देर इज नो एरर देन नो एरर इज आन्सर. ओके. आता ह्यातला इंग्लिशला पण तोच फॉर्मॅट आहे. ह्यातला काय करायचं आहे, कशामध्ये एरर आहे तो पर्याय लिहायचा आहे. त्यानंतर एखादा अँटोनिम्स ओळखायला सांगतात. त्यानंतर इन विच ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन सिलेक्ट फ्रॉम द अमंग द 5 अल्टरनेटिव्ह द वर्ड मोस्ट ऑपोजिट इन द मिनिंग. मी सांगितलं ना विरोधार्थी शब्द असतात, याचा विरोधार्थी शब्द सांगायचा. आता याला थोडंसं व्होकॅब्युलरी तुमची चांगली पाहिजे. त्याचबरोबर मित्रांनो अशा क्वेश्चनचा आन्सर कसं शोधायचं तुम्हाला मी सांगतो. अशा क्वेश्चनचा आन्सर शोधायचा असेल, आता याचा ऑपोजिट सांगितलं आपल्याला. ऑपोजिट सांगायचा म्हणजे याच्यापेक्षा वेगळा अर्थ पाहिजे, बरोबर आहे. मग असे 4 पर्याय असणार आहेत की ज्यांचा अर्थ जवळजवळ सेम आहे. जवळजवळ सेम आहे. आता आपल्याला पर्यायातनं काहीच कळत नसेल, पण ॲडव्होकेट म्हणजे काय, पुरेसं, अवेलेबल म्हणजे आहे, स्लगिश, निग्लिजंट, इंटेन्शनल, असे वेगळेच पर्याय दिले. त्यामुळे 4 पर्याय, यातला 4 पर्यायाचा अर्थ कुठला एक म्हणजे एकसारखा निघतो, ते ऑटोमॅटिकचं उत्तर नसणार आहे, राहिलेलं उत्तर असणार आहे. अशा पद्धतीने अपोजिट वर्ड जर कळत नसतील तर असा तुम्ही अर्थ लावायचा पर्यावरण. त्यानंतर पिक आउट फ्रॉम द वर्ड्स गिवन बिलो द सेंटेन्स द वर्ड विच वुड कम्प्लीट द सेंटेन्स करेक्टली अँड मिनिंगफुली. ओके. हे जे काही शब्दयोगी आपण त्यांना म्हणतो, प्रिपोजिशन वगैरे, ह्याचा उपयोग कसा करायचा हे इंग्लिशमध्ये येते. त्यानंतर तुम्हाला मी सांगतो पुढं, सिलेक्ट अमंग द 5 अल्टरनेटिव्ह द वर्ड नियरेस्ट इन द याचा मिनिंग काय आहे. याला तुमची व्होकॅब्युलरी थोडी चांगलीच पाहिजे, पण हे तुम्हाला जमते. जरी तुम्ही अभ्यास नाही केला तरी तुम्ही 5-6 तुम्हाला या ठिकाणी क्वेश्चन येतच असतात. तुम्ही टेक्निकलवर भर द्या, जे टेक्निकल आहेत. आणि ज्यांना फक्त मराठी इंग्रजी 25-25 मार्काला आहे त्यांनी मात्र तुम्हाला मराठी इंग्रजीचा चांगला अभ्यास करावा लागणार आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. आता जनरल नॉलेज बघा. मी तुम्हाला सांगितलं जनरल नॉलेजमध्ये काय काय असणार आहे बघा. आता क्रिकेट वर्ल्ड कप 2007 कोणी जिंकला हे सांगितले. त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग क्रॉप इज नॉट कल्टिवेटेड इन महाराष्ट्र. एकदम सोपे क्वेश्चन असतात. भूगोलावरचे क्वेश्चन असतात, इतिहासावरचे क्वेश्चन असतात, तुम्हाला सांगतो करंट अफेअरचे क्वेश्चन असतात, पर्यावरणावरचे क्वेश्चन असतात, त्यानंतर जीके आणि जीएस याच्यावरचे क्वेश्चन, असं सगळं ह्या जनरल नॉलेजमध्ये येते. आलं लक्षात. त्यानंतर कुंभमेळा इज ऑर्गनाइज इन विच ऑफ द फॉलोइंग सिटीज. ओके. नाशिक. विच ऑफ द फॉलोइंग स्टेट डज नॉट हॅव ए कॉमन बॉर्डर विथ द महाराष्ट्र. एकदम सोपे क्वेश्चन. जनरल नॉलेज हे जनरल नॉलेज सारखंच IBPS विचारते, पण टीसीएसमध्ये काहीतरी वेगळंच विचारलेलं असते. म्हणजे तुम्हाला कळत पण नाही तुम्ही कधी वाचले की नाही कुठल्या पुस्तकात. अशा पद्धतीचं टीसीएस विचारते, त्यामुळे टीसीएस ही वेगळी संस्था आहे. आता इंटेलेक्च्युअल टेस्ट मी समजलं. इंटेलेक्च्युअल टेस्ट म्हणजे काय, बौद्धिक चाचणी आणि अंकगणित तुमचं कसं आहे. आता याच्यामध्ये काही सोपे क्वेश्चन असतात, काही अवघड असतात. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी रिझनिंग विचारलेलं असतं, ब्लड रिलेशन या ठिकाणी विचारला आहे क्वेश्चन. त्यानंतर हा वळीत इकडून 10 नंबरला आहे, इकडून 11 नंबरला आहे, तर वळीत विद्यार्थी किती, ह्या रिझनिंग ॲप्टिट्यूडचा हा प्रकार आहे. त्यानंतर फूट रिलेटेड टू मॅन आहे, तर हुक रिलेटेड टू काय आहे हे याच्यावरून ओळखायचं आहे. त्यानंतर अशी सिरीज दिलेली असती. रफ पेपर मिळाला का तुम्ही पहिल्यांदा ABCD लिहूनच घ्यायची, कारण त्याच्यावर 2-3 क्वेश्चन येणारच आहे. आपल्याला 2 तासात क्वेश्चन सोडवायचे. ओके. त्यानंतर A+B म्हणजे काय, B+C म्हणजे काय, अशा पद्धतीचे क्वेश्चन असतात. हो का. हे तुम्ही अभ्यास केला काय आणि न केला काय. तुम्ही थोड्यापैकी स्पर्धा परीक्षा अभ्यास करत असताल 5-6 महिने 1 वर्ष, तर तुम्हाला हे बऱ्यापैकी जमते. 10 पैकी यातले 7 ते 8 क्वेश्चन जमतात. मी फक्त टेक्निकलच्या लोकांचं सांगतोय, कारण आपल्याला 10 क्वेश्चन असणार आहेत. जे नॉनटेक आहेत त्यांना मात्र 25 मार्कला, त्यांना मात्र डिटेल अभ्यास करावा लागणार, कारण त्यांना रिझनिंग वगैरे मोठ्या प्रमाणात पडते, म्हणजे मोठे क्वेश्चन पडणार आहेत. त्यामुळे त्यांना सराव करावा लागणार, कारण त्यांना टेक्निकल नाहीच. ओके. आता टेक्निकल नॉलेज म्हणजे काय, द क्वेश्चन इन द सब टेस्ट विल रिलेव्हंट टू द एरिया स्पेशलायझेशन. तुमचा जो एरिया आहे त्याच्यामध्ये मी अजून बी सांगतोय 1 लाइनर क्वेश्चन येतात. 1 लाइनर कोण काही बी सांगू द्या, काय IAचा अभ्यास करा आणि UPSCचा अभ्यास करा, त्या पद्धतीच्या IBPSला क्वेश्चन पडत नाहीत. हे तुम्ही समजून घ्या. मी पुन्हा तेच सांगतोय, 10 वेळा तेच सांगतोय, तर माझा व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो. अशा पद्धतीचं हे टेक्निकल नॉलेज असणार आहे मित्रांनो. हे सुद्धा तुम्ही समजून घ्यायचं. हे परीक्षा चालू झाल्यानंतर तुम्ही वाचलं तरी तिथं चालते. तुम्ही याचा आन्सर केलं नाही, ह्याला व्हिजिटच केलं नाही, ह्याला आन्सर दिले, याचा अजून रिव्ह्यूलाच टाकले नसतं. पण मी काय सांगतो, रिव्ह्यू देऊन आन्सर देऊन ठेवायचं. पुढे जाताना आन्सर कुठलं तर आपलं 4-5 पैकी 1 टिक करायचं आणि त्याच्यावर रिव्ह्यू करून पुढे जायचं. कारण एखाद्या वेळ संपला तर काय होते, माझं कधी तसंच राहिले आणि क्वेश्चन वेळ संपला तरी बी ते आन्सर सबमिट होते, काय का ना, असं आन्सर देऊन पुढे जावं. त्यानंतर निगेटिव्ह मार्किंग तर आहेच, पण तरी देखील तुम्ही एक्झाम चालू झाल्यानंतर तिथं निगेटिव्ह मार्किंग तुम्ही वाचा. मित्रांनो, IBPS हे याची पद्धत वेगळी आहे आणि तुमच्या TCSची पद्धत वेगळी आहे. तुम्ही पद्धत अति समजून घ्या, तरच तुम्ही परीक्षा क्रॅक होणार आहे. ओके. तर मित्रांनो, माझा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. आपण नवीन चॅनल चालू केलेला आहे मित्रांनो, त्यामुळे तुम्हाला हळूहळू कळेल आपली क्वालिटी काय. आपल्याला जे अनुभव येतात मी तेच सांगतोय, मी पण ह्या क्षेत्रामध्ये काम करतोय, त्याच्यामुळे हळूहळू तुम्हाला कळेल. आणि प्ले स्टोअरवरनं तुम्ही या ठिकाणी हा जो काही वॉटरमार्क दिसतोय सागर बिल्डकॉन क्लासेस, इथं जांभळ्या कलरचा, किंवा इथं सागर बिल्डकॉन क्लासेस म्हणून ॲप्लिकेशन आहे, किंवा या व्हिडिओच्या खाली लिंक आहे, त्या चॅनलच्या अबाउट सेक्शनला लिंक आहे. सगळे माझे सोशल मीडिया चॅनल जॉईन करा. माझ्या टेलिग्राम चॅनलला या ठिकाणी जॉईन करून ठेवा. तुम्हाला अत्यंत चांगला कंटेंट मी देतो, कारण एक्झाम रिलेटेड तुम्हाला मी कंटेंट देणार आहे. फापट पसारा काही सांगणार नाही. माझं ॲप्लिकेशन देखील तुम्ही डाउनलोड करून ठेवा. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.